नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिप्लोमा मेकॅनिकल ब्रांचचा 6 सेमिस्टरचा सुंदर असा विषय ज्याचं नाव आहे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड क्वालिटी कंट्रोल, ज्याला आपण प्रेमाने म्हणतात IEQ, ज्याचा सब्जेक्ट कोड आहे बेटा 316362. मग सर आता या सब्जेक्ट मध्ये नेमकं आम्हाला शिकायचं काय आहे, याच्यामध्ये चॅप्टर कोणकोणते आहे, हे न्यूमरिकल आहे का थेरॉटिकल आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये काही डायग्राम्स वगैरे आहे का, काही चार्ट्स वगैरे आहे का, नेमकं या विषयाचं इम्पॉर्टन्स काय आहे आमच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून, त्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू. आणि बघा बेटा, तुम्हाला असं वाटत असेल की नाही सर आम्ही इंट्रोडक्शननी डायरेक्ट स्टडी चालू करतो, तर असं करू नका. पहिले त्या विषयाची ओळख बघून घ्या, त्या विषयाचं काही महत्व आहे का, त्या विषयामध्ये काय काय कंटेंट आहे हे बघून घ्या बेटा. त्याच्यानंतर मग अभ्यासाला लागून जा. कारण कसं आहे, आजचं लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला एक रोड मॅप येऊन जाईल की नाही बाबा आपल्याला असा असा अभ्यास करायचा आहे, प्रत्येक चॅप्टर मध्ये हे आहे. ठीक आहे ना. चला मग सुरुवात करायचं आजच्या लेक्चरला. हो सर, पण हो त्याआधी जर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघत असाल तर आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्या, बेल आयकॉनवर प्रेस करून द्या आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन. कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळतील एकदम अफोर्डेबल कॉस्टमध्ये, ती पण प्रॉपर संपूर्ण गोष्टींसहित. आणि हो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लवकरच आपले कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, इंजिनिअरिंग असेल, सर्वचे सर्व ऑनलाईन क्लासेस आपल्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला बघायला मिळतील. तर आताच डाउनलोड करून घ्या आपलं विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन. आणि फ्री डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे. आमचे फ्री डेमो लेक्चर एकदा बघा. जर तुम्हाला आवडले, पसंत पडले, तुम्हाला थोडं थोडं समजतंय, थोडं नॉलेज तुम्हाला मिळतंय, तर नक्की तुम्ही कोर्स वगैरे परचेस करून अभ्यासाला लागू शकता. थोडासा डिस्काउंट वगैरे पाहिजे असेल ना, तर हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्स परचेस करू शकता बेटा. ठीक आहे ना. चला मग सुरुवात करायचं आजचं लेक्चर. हो सर, ठीक आहे. चल तर बघा बेटा, तर आपल्याला 5 चॅप्टर तुम्हाला दिलेले आहे. हे तुम्हाला सर्वांना माहिती असेलच की 5 चॅप्टर असतात. ठीक आहे ना. वेटेज बघून घ्या, 14 14 14 18 10. ठीक आहे ना. चला तर हे स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल हे भरपूर मोठं चॅप्टर आहे बेटा, खूप मोठं चॅप्टर आहे. याच्यात न्यूमेरिकल्स आहे, चार्ट आहे, सर्व आहे. तर आपण वन बाय वन प्रत्येक चॅप्टर मध्ये काय काय दिलेलं आहे हे आपण बघून घेऊ. पण बघा बाळांनो, त्या अगोदर सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सांगतो, हा जो सब्जेक्ट आहे बेटा IEQ, हा तुम्हाला जर समजा प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काम करायचं असेल, स्वतःचा बिझनेस करायचा असेल, तर हा सब्जेक्ट खूप महत्वाचा बेटा. कारण बघा, या सब्जेक्टमध्ये तुम्ही काय शिकणार आहे की कंपनी टाकायची कशी, कंपनीमध्ये कामं कशी चालतात, वर्करकडून कसे काम करून घ्यायचे, क्वालिटी कशी चेक केली जाते, सर्व म्हणजे पूर्ण व्यवस्थापन जे असतं ना कंपनीचं, पूर्ण मॅनेजमेंट तुम्हाला या सब्जेक्टमध्ये शिकायचं बेटा. इतका जबरदस्त आणि नॉलेजेबल सब्जेक्ट आहे ना. तुम्ही कोणताही इंटरव्ह्यू द्या बेटा, कोणताही इंटरव्ह्यू द्या, त्या इंटरव्ह्यू मध्ये IEQ चे भरपूर सारे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. कारण हा मॅनेजमेंटचा विषय बेटा. एखादी कंपनी कशी चालवतात, कशी चालवली गेली पाहिजे, या संपूर्ण आधारित हा सब्जेक्ट आहे. खरं सांगतो, जर तुम्हाला काहीतरी स्टार्टअप करायचं असेल, काहीतरी बिझनेस वगैरे ओपन करायचं असेल, स्वतःची कंपनी टाकायची असेल ना, तर हा सब्जेक्ट एकदम पॉवरफुल आहे. म्हणजे शॉर्ट MBA डायरेक्टली, म्हणजे MBA असतो ना आपला MBA, तर MBAचं शॉर्ट व्हर्जन आपला IEQ डायरेक्टली. तर हा सब्जेक्ट प्रॉपर व्यवस्थित समजून घ्या बेटा, खूप महत्वाचा आहे. माझं मॅक्सिमम जेवढं पण माझं नॉलेज आहे, सर्व कोर नॉलेज, प्रॅक्टिकल नॉलेज तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करेल. कारण भरपूर सारे बिझनेसेस वगैरे मी केलेले आहे, मल्टिपल बिझनेसेस मध्ये केलेले, काही चांगले ठरले, काही फ्लॉप ठरले, जे पण काय असेल, तर माझं मॅक्सिमम नॉलेज जे आहे ना, हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर करेल. कारण बघा बेटा, एक लक्ष ठेवा, प्रत्येक वेळेस असा पाय समजा आदळून त्या ठिकाणी आपल्याला ठेच लागते का, हे बघायची गरज नाही बेटा. प्रत्येक वेळेस ठेच खायची गरज नाहीये. दरवेळेस दुसऱ्याच्या अनुभवावरून सुद्धा आपण शिकलो गेलो पाहिजे बेटा. तर माझे मॅक्सिमम अनुभव तुमच्यासोबत शेअर करेल. मजेदार विषय आहे. तर सुरुवात करूया पहिल्या चॅप्टरचं इंट्रोडक्शनला. तर पहिल्या चॅप्टरचं नाव आहे बेटा प्लांट अँड प्रोसेस इंजिनिअरिंग. तुमचा 14 मार्क्सचा चॅप्टर आहे. आता बघा बाळांनो, आणि या सेमिस्टरला पहिल्यापासून एक सवय तुम्ही लावून घ्या की मी संपूर्ण सिलेबस वाचेल, संपूर्ण सिलेबस कव्हर करेल, संपूर्ण सिलेबस समजून घेईल बेटा. IMPच्या नादी लागू नका. कारण IMP मला सांगा बेटा, डिप्लोमा तुम्ही IMPच्या भरोश्यावर काढून तर घेशाल, पण भविष्यात काय करशाल बाळांनो? डिप्लोमा तुम्ही फक्त पास होण्यासाठी करताय का? नाही बेटा, आपण डिप्लोमा नॉलेज गेन करण्यासाठी करतोय. चांगला काहीतरी इंजिनियर व्हायचं, नाही तर बस वा डोंबल्याचा इंजिनियर, जॉब नाही, काही नाही. आणि इंजिनियरची व्याख्याच ती होऊन गेलेली काय? इंजिनिअरिंगची व्याख्या ही बेटा, करायचं काही भलतं आणि जॉब करायचा काहीतरी वेगळ्या क्षेत्रात. असं नको व्हायला पाहिजे ना आपलं. ठीक आहे ना. चला असो. तर बघा बेटा, प्लांट अँड प्रोसेस इंजिनिअरिंग म्हणजे काय? त्यात तुम्हाला एखादं प्लांट ओपन करायचं आहे, एखादी कंपनी टाकायची. मग कंपनी कुठेही टाकली तर चालेल का? मग त्यासाठी साईट सिलेक्शन कसं असलं पाहिजे, त्याचं लोकेशन कसं असलं पाहिजे. मला सांगा, एखादी कंपनी जर समजा मला चालू करायची, बरोबर आहे, मी जर एकदम खेडापाड्यात, एकदम कोपऱ्या कापऱ्यात टाकून दिली, ज्या ठिकाणी एकदमच कोपऱ्यात, एकदम पहाडावर टाकून दिले, तर मला सांगा, मला ट्रान्सपोर्टेशनला प्रॉब्लेम येईल. मला रॉ मटेरियल आणायला, फायनल प्रोडक्ट परत ट्रान्सपोर्ट करायला मला प्रॉब्लेम आहे, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनला प्रॉब्लेम येईल.
त्याच्यानंतर वर्कर लोक आहे ते माझ्या कंपनीत व्यवस्थित लवकर येऊ शकणार आणि पोहोचू शकणार, आणि पाणी माझ्यासाठी अवेलेबल आहे का, इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी अवेलेबल आहे का, म्हणजे मला या सर्व गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी प्रॉपर ती जागा व्यवस्थित आहे का, आजूबाजूच्यांना काही प्रॉब्लेम तर नाही होणार, सर्व गोष्टी व्यवस्थित आहे की नाही, या सर्व गोष्टींचा पुरेपूर विचार करूनच मला त्या ठिकाणी कंपनी टाकावं लागेल. बरोबर आहे का नाही? मग याचा संपूर्ण अभ्यास आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे की प्लांट सिलेक्ट करताना, प्लांटची साईट सिलेक्ट करताना आपण कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्यानंतर बेटा प्रोसेस इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर आपण समजा जे आपण काही प्रोसेस करणार आहे, आता बघा मला सांगा इंजिनिअरिंग म्हणजे काय, प्रोडक्शन इंजिनिअरिंग म्हणजे काय, की एखादं रॉ मटेरियल घ्यायचं, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रोसेस करायच्या आणि त्याचं रूपांतर फिनिश प्रोडक्ट मध्ये म्हणजे फायनल प्रोडक्ट मध्ये तयार करणं, अरे यालाच म्हणतात ना प्रोडक्शन इंजिनिअरिंग बेटा. बरोबर आहे? तर म्हणजे काय की रॉ मटेरियल घ्यायचं, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रोसेस करायच्या आणि मग फायनल प्रोडक्ट आपल्या कस्टमर पर्यंत डिलिव्हर करायचं. मग हे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रोसेस असतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट असतात. आता बघा काही प्लांट असे आहे की त्या ठिकाणी आपल्याला आपली गोष्ट घेऊन जावं लागते, हे घ्या भाऊ आणि मला असं असं करून द्या भाऊ, म्हणजे कस्टमर कंपनीत जातो, त्या ठिकाणी ऑर्डर देतो आणि मग काही दिवसानंतर त्याला त्याचं फायनल प्रोडक्ट मिळतं. बरोबर आहे? दुसरं असं पण एक प्लांट आहे की त्या ठिकाणी समजा मला माझ्या घराचं फॅब्रिकेशन करायचं, मग मी काय सांगेल, भाऊ तू सर्व मटेरियल घेऊन माझ्या साईटवर ये, म्हणजे माझ्या घरी ये आणि माझ्या घरी येऊन तू काम चालू कर, म्हणजे साईटवर येऊन तो काम चालू करेल. म्हणजे साईट काय झाली, माझं घर. म्हणजे कधी कधी कस्टमरला कंपनीत जावं लागतं, कधी कधी कंपनीला कस्टमरकडे यावं लागतं. तर या वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये बॅच प्रोडक्शन आहे, मास प्रोडक्शन आहे, बरोबर आहे, इनलाईन प्रोडक्शन आहे, म्हणजे असे भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्शन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेस आहे, त्या सर्वचे सर्व तुम्हाला या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहे. ठीक आहे, चला. आणि ज्यावेळेस आपण प्रोसेस इंजिनिअरिंग करतो ना, त्यावेळेस कोणकोणते प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात, या सर्व गोष्टी सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहे. संपूर्ण चॅप्टर एकदम मजेदार असणार आहे आणि संपूर्ण थिअरॉटिकल असणार आहे, कॉन्सेप्ट बेस आणि नॉलेज बेस असणार आहे बेटा. पहिलं चॅप्टर आपलं एकदम जबरदस्त कामात येईल ना, तुम्हाला भविष्यामध्ये खूप काम येणार बेटा आपलं प्लांट अँड प्रोसेस इंजिनिअरिंग. ठीक आहे. दुसरं बेटा तुमचं वर्क स्टडी. आता एखादं काम तर तुम्हाला करायचं आहे, एखादं काम तुम्हाला करायचं आहे. आता याच्यात वर्क स्टडी आणि दुसऱ्याचा जो पार्ट आहे तो आहे मेथड स्टडी. आता वर्क स्टडी म्हणजे काय, एखादं काम तुम्हाला करायचं डायरेक्ट धडधड करून मोकळं झालं असं चालेल का, नाही बेटा. एखादं वर्क तुम्हाला करायचंय का, मग ते वर्क करताना पहिले त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला काढावं लागेल. आता समजा एखादं मला हा पेन बनवायचा समजा, बरोबर आहे, मग हा पेन बनवताना मी कास्टिंग करू का मी मशीनिंग ऑपरेशन करू, म्हणजे मी कोणतं ऑपरेशन करू, मी वेल्डिंग करू का, मी नेमकं कोणते ऑपरेशन करू, मेथड कोणती असेल, वर्क कोणतं असेल, ते वर्कचा प्रॉपर मला पहिले स्टडी करावं लागेल. मग हे वर्क मला बनवायचं आहे, मग यासाठी मला कोणकोणत्या मशीन लागेल, मग त्या मशीनवर रॉ मटेरियल कोणतं लागेल, मग रॉ मटेरियलच्या प्रॉपर्टीज कशा असल्या पाहिजे, कोणकोणत्या मशीनिंग ऑपरेशन मला लागेल, कोणकोणत्या सर्व मला कोणकोणते वर्कर लागेल, त्यांच्यामध्ये कोणकोणत्या स्किल्स असल्या पाहिजे, या सर्व गोष्टी मला लागेल बेटा. समजतंय का मला काय म्हणायचंय, म्हणजे एखादं काम जर मला घ्यायचं आहे, एखादं समजा कस्टमर काय बोलला, मला असे 1000 पेन तयार करून पाहिजे, मग मी हे बघेल की बाबा हे पेन कोणत्या मटेरियलचा बनलेला आहे, हे कोणतं मटेरियल आहे, याचं डायमेन्शन काय आहे, याचा शेप काय आहे, मग या टाईपचं मशीनिंग आपल्याकडे होऊ शकतं का, या मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे का, आपल्याकडे असे वर्कर अवेलेबल आहे का, आपल्या वर्कशॉपमध्ये त्या फॅसिलिटीज आहे का, या सर्व गोष्टींचा मला स्टडी करावा लागेल बेटा. बरोबर आहे. त्यानंतर की पहिलं कोणतं ऑपरेशन करू, समजा पहिले लेथ मशीनवर काम करायचंय, मिलिंग मशीनवर काम करायचंय, कटिंग मशीनवर का ग्राइंडिंग मशीनवर का ड्रिलिंग मशीनवर, म्हणजे पहिलं कोणतं ऑपरेशन नंतर कोणतं ऑपरेशन, या सर्व गोष्टी मला पहिले डिस्क्राईब करावं लागेल, पहिले समजून घ्यावं लागेल, एक प्रॉपर रोड मॅप बनवावं लागेल की भाऊ पहिले तुम्हाला असं असं करणं, नंतर असं असं करणं, नंतर या मशीनवर लावून एवढं एवढं करणं, म्हणजे प्रॉपर रोड मॅप मला बनवावं लागेल बेटा. तर याला म्हणता वर्क स्टडी. काय म्हणता, वर्क स्टडी. म्हणजे एखादं काम आपल्याला मिळालं की लगेच ते काम करायला सुरुवात नाही करायची, पहिले त्या कामाचा प्रॉपर अभ्यास करायचा, प्रॉपर समजून घ्यायचं की ते कसं बनलंय, काय बनलंय, जेणेकरून कोणत्याही प्रकारे चुका होणार नाही. आणि हो बेटा, या वर्क स्टडीमध्ये भरपूर सारे टेक्निक सुद्धा आपल्याला शिकायचे आहे. म्हणजे या टेक्निकमध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे, तर भरपूर सारे फ्लो डायग्राम आहे, फ्लो चार्ट वगैरे तुम्हाला आहे, ऍक्टिव्हिटी चार्ट आहे, इनलाईन चार्ट आहे, त्याच्यानंतर मग समजा आपला ट्रॅव्हल चार्ट वगैरे आहे, भरपूर सारे वेगवेगळे चार्ट वगैरे तुम्हाला याच्यात शिकायचे बेटा. खूप सारे चार्ट तुम्हाला या ठिकाणी शिकायचे आहे. त्यानंतर बघा यात एक मेथड स्टडीचा एक विषय येतो. आता मेथड स्टडी म्हणजे काय, की एखादा माणूस आहे, तो एखादं काम करायला समजा लावतो आहे 1 तास, आणि त्याला जर प्रॉपर अभ्यास करून जर आपण बघितलं तर 1 तासाच्या ऐवजी मी त्याला डायरेक्ट 20च मिनिटात ते काम करू शकतोय. तर पहिले आपल्याला हे बघावं लागेल की ते
एखादं वर्क करण्यासाठी टाइम किती लागतोय, स्टँडर्ड टाइम किती लागतोय, मग वर्कर किती टाइम घेतोय, मग एका दिवसात किती किती प्रोडक्ट आपल्या मॅन्युफॅक्चरहून बाहेर पडले पाहिजे, त्या संपूर्ण प्रॉपर प्लॅनिंग करणं याला म्हणतात बेटा आपण वर्क स्टडी. याला आपण काय म्हणतो बेटा वर्क स्टडी. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारा डायग्राम्स वगैरे ड्रॉ करायचे, स्टिंग डायग्राम आहे, फ्लो डायग्राम आहे, भरपूर सारा डायग्राम तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल बेटा. ठीक आहे ना. चला असो, याच्यात थर्बलिग्स सुद्धा आहे बेटा. थर्बलिग्स नावाचा एक कॉन्सेप्ट आहे, तो तुम्हाला या ठिकाणी शिकायचा बेटा. ठीक आहे ना. खूप छान छान कॉन्सेप्ट आहे, नवीन नवीन आहे, मस्त मस्त आहे, एकदम भारी. तर याच्यामध्ये काय माहिती आहे की जनरली हा पूर्णच्या पूर्ण थेरी चॅप्टर आहे, पण काही न्यूमेरिकल सुद्धा आहे. वर्क स्टडीचे काही न्यूमेरिकल्स आहे की एखादं काम करण्यासाठी एवढा एवढा वेळ लागतोय, मग स्टँडर्ड टाइम काढा, मग त्याच्यावरून वर्करला किती टाइम लागेल ते काढा, मग त्याच्यात अलाउन्स टॉलरन्स वगैरे सर्व 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 प्रॉपर कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं बेटा. ते न्यूमेरिकल सुद्धा आहे बरोबर बेटा या विषयामध्ये. चला, तिसरं बेटा तुमचं क्वालिटी कंट्रोल. तिसरं काय बेटा तुमचं क्वालिटी कंट्रोल. मग सर क्वालिटी कंट्रोल मध्ये काय शिकायचं सर आम्हाला? तर बघा बेटा, क्वालिटी कंट्रोल म्हणजे तुम्हाला माहिती असेल की बघा कस्टमरला काय लागतं बाबा, कस्टमर काय आणतो, पाय भाऊ मला क्वालिटी चांगली पाहिजे, मग मला पैसा बी कमी पाहिजे, म्हणजे कमीत कमीत पैशात जास्तीत जास्त चांगली क्वालिटी आपण कशा प्रकारे देऊ शकतो. तर हे आपल्याला पहिले बघावं लागेल की आपल्या कंपनीमध्ये प्रत्येक गोष्टीची क्वालिटी आपल्याला चेक करावी लागेल. म्हणजे कशी, आता आपल्या कंपनीत रॉ मटेरियल आलं का, हो, मग त्या रॉ मटेरियलची क्वालिटी चांगली आहे की नाही हे पहिले आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर प्रत्येक स्टेजेसला आता रॉ मटेरियल आलं, त्याची कटिंग कुटिंग झाली, मग कटिंग केल्यानंतर ते प्रॉपर एक्झॅक्ट डायमेन्शनला कटिंग झालंय का, मग त्याच्यावर जे पण काही आपल्याला ऑपरेशन करायची, फेसिंग करायचं असेल, टर्निंग करायचं असेल, नर्निंग करायचं असेल, ड्रिलिंग वगैरे सर्व जे पण काय करायचं असेल, तर हे प्रॉपर डायमेन्शनला सर्व काही होतंय की नाही हे आपल्याला चेक करावं लागेल. त्यानंतर फायनल प्रोडक्ट तयार झाल्यानंतर ते व्यवस्थित वर्क करतंय की नाही हे पण प्रॉपर आपल्याला बघावं लागेल. म्हणजे प्रत्येक स्टेजेसला त्याची क्वालिटी चेक करणं हे खूप खूप महत्वाचं बेटा. तर या क्वालिटी कंट्रोलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या टेक्निक शिकायच्या की क्वालिटी कंट्रोल कशा कशा प्रकारे करता येईल, क्वालिटी सर्कल काय असतं, क्वालिटी मॅनेजमेंट काय असतं, क्वालिटी ऑफ ॲश्युरन्स काय असतं, व्हॅल्यू ऑफ क्वालिटी काय असतं, व्हॅल्यू ऑफ कॉस्ट काय असतं, कॉस्ट ऑफ अप्रायझन्स काय असतं, या सर्व गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायच्या. म्हणजे ऑल ऑफ अबव सर्व गोष्टी आपल्याला, वरील सर्व गोष्टी शिकायच्या. क्वालिटी संदर्भात आपल्याला कोणत्याच प्रकारचं हलगर्जीपणा चालणार नाही. कारण बघा बेटा कसं असं माहिती का, जर तुम्ही कस्टमरला जर क्वालिटी प्रोडक्ट दिसाल ना, तर कस्टमर पुन्हा तुमच्याकडे येईल. तर कस्टमरला खुश कसं ठेवायचं, कस्टमरला सॅटिस्फाय झालं पाहिजे, त्याचं मन समाधान झालं पाहिजे, हो यार मला गैर आवडलंय प्रोडक्ट, अरे वा रे वा रे वा रे वा रे वा, असं त्याच्या तोंडातून निघालं याचा अर्थ काय की तुमची क्वालिटी चांगली आहे असं. तर क्वालिटी मेंटेन करण्यासाठी सर्व गोष्टी याच्यात बघा बेटा, याच्यात सुद्धा न्यूमेरिकल्स आहे बरं बेटा, याच्यात सुद्धा भरपूर सारे चार्ट्स वगैरे आहे. ठीक आहे ना. तुम्हाला प्रॉपर क्वालिटी वगैरे किती वेळा चेक झाली, काय झालं, सर्व 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 तुम्हाला बघावं लागतं बेटा क्वालिटी कंट्रोल या टेक्निकमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बेटा स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल. आता स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय, तर ह्यामध्ये तुम्हाला आता बघा, मला सांगा जर तुमच्या कंपनीमध्ये रोजचे 1,00,000 पीस तयार होतात, 1,00,000 प्रोडक्ट तयार होतात, 1,00,000, आता मला सांगा 1,00,000चे 1,00,000 प्रोडक्ट तुम्ही चेक करू शकता का, सांगा बरं बेटा मला. मला सांगा 1,00,000 प्रोडक्ट तुमच्या कंपनीत तयार होत आहे, तर 1,00,000चे 1,00,000 तुम्ही रोज चेक करू शकता का, नाही बेटा एवढं पॉसिबल नाहीये. मग अशा वेळेस काय होतं माहितीये का, बॅच म्हणजे त्याला मोडला. तर बॅच म्हणजे काय की आता त्याला काय केलं आता माहिती का, 1,00,000 आहे ना, मग छोट्या छोट्या बॅचेस 10,000च्या 10 बॅचेस केल्या. आता किती, 10,000च्या 10 बॅचेस. त्यामुळे आपण एक काम करू, 20,000च्या 5 बॅचेस आपण केल्या. किती केल्या, 20,000च्या 5 बॅचेस केल्या. मग ते काय करतील, या बॅचेस मधून रॅन्डम कोणतेही 10 जण चेक करतील, या बॅच मधून रॅन्डम कोणतेही 10 प्रोडक्ट चेक करतील, याच्यामधून कोणतेही रॅन्डम 10 चेक करतील, 10 चेक करतील, 10 चेक करतील. आणि या 10 चेक केल्यानंतर ते काय ठरवतील की या बॅच मध्ये 10 पैकी एवढे एवढे खराब आहे का, मग 20,000 पैकी किती किती खराब असतील. म्हणजे प्रॉपर ज्या वेळेस आपण संपूर्ण प्रोडक्टची क्वालिटी नाही चेक करू शकत, संपूर्ण प्रोडक्ट जेवढे पण नंबर ऑफ पीसेस आहे या सर्वांना आपण चेक नाही करू शकत, त्यावेळेस बेटा SQC मेथड वापरली जाते, स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल या मेथड वापरल्या जातात. म्हणजे याच्यामध्ये R बार चार्ट, N चार्ट, NP चार्ट, P चार्ट, X बार चार्ट, त्याच्यामध्ये भरपूर सारे चार्ट तुम्हाला ड्रॉ करायचे बेटा, आणि 6 मार्काचे सर्व न्यूमेरिकल्स येतील. डायरेक्ट तुम्हाला सांगतो बेटा, 6 मार्काचे 2 न्यूमेरिकल फिक्स आहे डायरेक्ट चॅप्टरवर. भरपूर जास्त IMP हा चॅप्टर आहे, खूप जास्त वेटेज बेटा, 18 मार्काचं वेटेज बेटा या चॅप्टरला, मजाक नाही हा. तर भरपूर सारे असे चार्ट वगैरे बघितलं असेल ना, हिस्टोग्राम झालं बरोबर आहे, भरपूर सारे म्हणजे चार्ट तुम्हाला करायचे. याच्यामध्ये फरक काय आहे, R बार चार्ट केव्हा वापरतात, X बार चार्ट केव्हा वापरतात, ज्यावेळेस प्रोडक्ट खूप जास्त फेल होत आहे, प्रोडक्ट खूप जास्त खराब निघताय, मग त्यावेळेस काय केलं पाहिजे. मग प्रोडक्ट मध्ये समजा काहीतरी बारीक समजा काहीतरी पुन्हा वर्किंग निघतं, डायरेक्टली रिवर्क निघताय, मग त्यावेळेस काय करायचं. या सर्व गोष्टी, CPM काय असतं, पर्ट काय असतं, या सर्व गोष्टी आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायच्या बेटा. तर हे न्यूमेरिकल पण आहे,
चार्ट खूप सारे चार्ट ड्रॉ करायचे आणि थेरॉटिकल पण बेटा. हे चॅप्टर खूप जास्त हाय वेटेज आहे आणि खूप कामाचा बेटा चार्ट डायरेक्टली, बरोबर आहे. म्हणजे पूर्ण मॅथ्सचा आपल्याला लागतं या ठिकाणी, स्टँडर्ड डेव्हिएशन सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला लागतं बाळांनो. त्यानंतर पाचवा जो आपला आहे तो आहे कॉम्प्युटर एडेड प्रोसेस प्लॅनिंग अँड क्वालिटी कंट्रोल. तर बघा बेटा कसं व्हायचं माहिती आहे का, की पहिल्यांदा जुन्या काळामध्ये सर्वच्या सर्व गोष्टी आपल्या झाल्याच्या मॅन्युअली, म्हणजे माणूस काम करायचा ट्रॅडिशनल मेथडने, म्हणजे जुन्या पारंपरिक पद्धतीने आपण काम करायचो. पण आता काय झालं माहिती का बेटा, या संपूर्ण गोष्टी आपण कॉम्प्युटरवर सुद्धा ऑपरेट करू शकतो. म्हणजे आता डिझाईन बनवायचे, ते डिझाईन पहिले जण ते बसायचे, स्केच तयार करायचे, 5-5, 6-6 त्याचे स्केचेस वगैरे काढायचे. आता काय, सर्व काम कॉम्प्युटरवर होऊन जातं. आपण फक्त 2D काढला की तो ऑटोमॅटिक त्याला 3D करून देतो. असं येऊन गेलेलं आहे. नंतर ANSYS झालं, कटिया झालं, हे जे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहे बेटा, तर ज्या पण काही वेगवेगळ्या टेस्टिंग असतात, आता या टेस्टिंग आपल्याला प्रॉपर लाईव्ह करायची गरज नाही. या टेस्टिंग सुद्धा आपल्या कॉम्प्युटरमध्ये होऊन जातात. म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या कॉम्प्युटरचा वापर करून आपल्याला इझी होऊन गेलेला आहे, एकदम इझी होऊन गेलेला आहे. तर कॉम्प्युटरचा वापर करून आपण कशा प्रकारे मशीनिंग करू शकतो, कॉम्प्युटरचा वापर करून आपण संपूर्ण मॅनेजमेंट कसं करू शकतो. आता बघा, पहिले काय व्हायचं, की एखादं समजा गोडाऊन आहे, तर गोडाऊनवर लक्ष द्यायला आपला एखादा माणूस उभं करावा लागायचा, की आपलं काही कोणी एखादा वर्कर एखादी गोष्टी गुपचाप घरी ते घेऊन जाणार नाही. आता काय केलं लोकांनी, सीसीटीव्ही कॅमेरे लावून दिले सर्व ठिकाणी. सीसीटीव्ही कॅमेरा असेल तर कोणी चोरी करायची हिंमत करत नाही, वर्कर चुकीचे काम करत नाही. पहिले काय व्हायचं, की जेव्हा मालक येईन, मालकाच्या समोरच वर्कर फक्त प्रॉपर काम करायचा. मालक गेला की मस्त एक टाइमपास करायचा. मग मालकाला की सांगून द्यायचा की मग मशीन खराबच झाली होती, मग हे असंच होतं, मग ते तसंच होतं. आता सीसीटीव्ही कॅमेरा लावून दिलाय, त्याला सांगून दिलं की भाऊ 10 मिनिटात एक प्रोडक्ट निघतंय, मी जाऊन येतो, एखादं काम करून येतो, तेवढं तोपर्यंत मला एवढे एवढे प्रोडक्ट रेडी पाहिजे, आणि नाही झाले तर डायरेक्ट तू राम राम श्याम श्याम करून द्यायचं त्याला, टाटा बाय बाय शिवजाय भाऊ, तू मी दुसरा वर्कर पाहतो असं. म्हणजे इन शॉर्ट होऊन काय केलेलं आहे, की कॉम्प्युटरच्या मदतीने आपण बऱ्याचशा गोष्टींवर कंट्रोल करू शकतो. तर कशा प्रकारे कंट्रोल करू शकतो, तर कॉम्प्युटरचा काही फायदा आहे का ट्रॅडिशनल जुन्या मेथडच चांगल्या होत्या, या सर्वांचं संपूर्ण सार आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं. तर जवळपास हे जे चॅप्टर बेटा हे पूर्ण थेरॉटिकल आहे आणि छान आहे, सुंदर आहे, मस्त चॅप्टर आहे, ठीक आहे ना. चला असो, तर ह्या संपूर्ण जे विषय आहे हा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड क्वालिटी कंट्रोल. तर संपूर्ण इंडस्ट्री कशी चालते, कशी मॅनेज होते, त्या ठिकाणी वर्करला कशा प्रकारे काम दिलं जातं, कशा प्रकारे त्यांनी काम केलं पाहिजे, वर्क स्टडी कशी केली पाहिजे, मेथड स्टडी कशी केली पाहिजे, मेंटेनन्स कसा केला पाहिजे, या सर्व गोष्टी बेटा, सर्व 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 गोष्टी, आणि क्वालिटी कशा प्रकारे मेंटेन राहील, या संपूर्ण गोष्टी आपल्याला या विषयामध्ये शिकायच्या आहे. तर छान बेटा, एकदम सुंदर विषय, मी खरंच सांगतो बेटा. या विषयाचा जर अभ्यास जर तुम्ही प्रॉपर केला ना, तुम्हाला एखादं स्टार्टअप तयार करायचं असेल, स्टार्टअप चालू करायचा असेल, तर खूप मदत मिळेल बेटा, खूप मदत मिळेल. किंवा कुठेही तुम्ही जर इंटरव्ह्यूला गेला ना बेटा, तर जबरदस्त फायदा मिळेल तुम्हाला, जबरदस्त डायरेक्टली. ठीक आहे. तर बघा बेटा, आणि हो, आपल्या ऍप्लिकेशनवर भरपूर सारे सब्जेक्ट अवेलेबल आहे बेटा, बरोबर आहे. तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा. विनीत ट्युटोरियल नावाचं ऍप्लिकेशन आहे आपलं, प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. एकदा जा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि भरपूर सारे कोर्सेस, म्हणजे बघा या डिप्लोमा मेकॅनिकल ब्रांचच्या 6 सेमिस्टरचा IEQ अवेलेबल आहे, IHP अवेलेबल आहे, नंतर डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट सर्वांचा बाप आहे बेटा हा DME, त्याचं एक्सप्लेनेशन सर्व दिलेलं आहे. युट्यूबवर सुद्धा डेमो लेक्चर सर्व सर्व बघा, या विनीत ट्युटोरियल या युट्यूब चॅनलवर सुद्धा सर्व काही टाकलेलं आहे रे, सर्व काही टाकलेलं आहे. एकदा जा बघा, डिस्क्रिप्शन मध्ये सर्व काही लिंक दिलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन बघा बेटा, तुम्हाला नक्की फायदा होईल. DME आहे, AEM आहे, अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस आहे, नंतर मॅनेजमेंट, म्हणजे सर्व सब्जेक्ट तुमच्यासाठी कव्हर केलेले बेटा. तर ME6K चा कॉम्बो सुद्धा अवेलेबल आहे बेटा, ऍप्लिकेशन मध्ये जा. हा कॉम्बोची प्राइस बघा बेटा, कॉम्बोची प्राइस सुद्धा एकदम कमी ठेवण्यात आलेली आहे, ठीक आहे. म्हणजे विचार करा, एक ऑफलाईन फीच्या मध्ये तुम्हाला ऑनलाईन सर्व विषय मिळून जात आहे, प्लस त्याची रिव्हिजन क्रॅश कोर्स, रिव्हिजन कोर्स जो एक्स्ट्रा 499 विद्यार्थ्यांना पे करावा लागतो, तो सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट बेटा. म्हणजे बघा काय काय मिळणार आहे तुम्हाला याच्यात. तर पहिले, सर्वात पहिले कंप्लीट सिलेबस तुम्हाला प्रॉपर मिळून जाईल, सर्व संपूर्ण सिलेबस तुम्हाला मिळून जाईल. रिव्हिजन क्रॅश कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाईल, तर तुम्हाला काही चार्जेस लागणार नाही. म्हणजे रिव्हिजन क्रॅश कोर्स म्हणजे तुम्हाला माहिती असेल, जे जुने विद्यार्थी त्यांना माहिती काय, की समजा आता मी IEQचं पहिल्या चॅप्टरचे बनले समजा 20 व्हिडिओ, त्या 20 व्हिडिओचा संपूर्ण सार तुम्हाला 4 व्हिडिओमध्ये देण्यात येईल. आलं का लक्षात तुम्हाला सर्वांना. तर हा फायदा असतो आपला रिव्हिजन क्रॅश कोर्सचा. म्हणजे एक्झाम जवळ आली की याचा फायदा खतरनाक होतो. नंतर प्रिंटेबल थेरी नोट्स, प्रॉपर तुम्हाला नोट्स मिळतील आपल्या या विषयाच्या, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही, एकदम जबरदस्त नोट्स असतील. म्हणजे बघा, नोट्स मी अशा बनवतो की ज्या लिहिल्यानंतर तुम्हाला मार्क मिळतील. बघा बेटा, बरेच जण म्हणतात की सर तुमच्या नोट्स, बघा नोट्सचा आपला ऑल ओव्हर महाराष्ट्र आपल्याच नोट्स चालतात, त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण सांगायचा आहे तो हा आहे की बरेच जण म्हणतात नाही सर आमच्याकडे याच्यापेक्षा मी सोप्या नोट्स आहे. अबे तू ते लिहिशील तर तुला मार्क बी तर मिळले पाहिजे ना, तो पेपर चिकने मार्क बी तर दिले पाहिजे तुला. तर बघा, नोट्स आपल्या अशा आहे की तुम्हाला मार्क सुद्धा मिळतील, समजायला सुद्धा सोपे आहे, एकदम मस्त आहे. तुम्ही पुस्तक घ्यायची गरज नाही बेटा. न्यूमेरिकल सुद्धा मी एकदम प्रॉपर घेईल.
नंतर फॉर्म्युलाच्या नोट्स वगैरे असतील तर फॉर्म्युलाच्या नोट्स, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर. आता नवीन स्कीम असेल तर ठीक आहे, पण जुनी असेल तर मग तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा मिळून जाईल बेटा. ठीक आहे ना. चला, त्यानंतर बेटा IMP क्वेश्चन बँक तुम्हाला मिळून जाईल. आता IMP क्वेश्चन बँकची गरज तर पहिली गोष्ट पडायला नको, कारण लास्ट सेमिस्टर आहे. पूर्ण अभ्यास करा बेटा, कारण आपल्याला मार्क आउट ऑफ मिळवायचे. IMP ने तुम्ही फक्त पास होऊ शकता, पण आपल्याला 70 आउट ऑफ 70 मार्क मिळवायचे बेटा. ठीक आहे ना. त्यामुळे संपूर्ण सिलेबस प्रॉपर करा. फक्त आपल्या नोट्स घ्या, बस. बाकी दुसरं काहीच करू नका बेटा. आपल्या नोट्स आणि जे पण काही न्यूमेरिकल मी शिकवलेले आहे ते वहीमध्ये त्याची फक्त प्रॅक्टिस करा बेटा. ठीक आहे ना. एवढं सर्व तुम्हाला मिळून जाईल आणि एकदम छान आहे बेटा. आणि बघा, आपले हेल्पलाईन नंबर आहे. हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तुम्हाला थोडं डिस्काउंट अजून मिळून जाईल. ठीक आहे ना. बघा, ऍप्लिकेशन वरून जर तुम्ही घेतला तर आनंदाची गोष्ट आहे, पण जर तुम्ही समजा आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल केला ना, डिस्क्रिप्शन मध्ये हे दोघी नंबर अवेलेबल आहे, किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. ठीक आहे ना. चला, ते हेल्पलाईन नंबरला कॉल करा, तुम्हाला थोडं डिस्काउंट अजून मिळून जाईल बेटा. ठीक आहे. चला, तर आशा करतो की आजचं हे सुंदर असं लेक्चर तुम्हाला समजलं असेल. फक्त आपण बघितलं की IEQचं महत्व काय आहे आणि IEQ मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे बेटा. ठीक आहे ना. असं भरपूर सारे लेक्चर, भरपूर सारे विषय, सर्व विषय आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे, युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. एकदा जा, बघा, आवडेल बेटा तुम्हाला, 100% आवडेल तुम्हाला. ठीक आहे ना. चला, तो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.